23 जुलै 2025 रोजी लोकमान्य टिळकांची 169वी जयंती होती. त्याच दिवशी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टने यावर्षीचा 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांना जाहीर केला. चला तर मग या संपूर्ण पुरस्काराची पार्श्वभूमी, तो देण्यामागचा उद्देश आणि माननीय नितीन गडकरी यांना हा सन्मान का दिला जातोय याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून घेऊया. नमस्कार, मी रजनी आणि तुम्ही आहात रजनीच्या रंगमंचावर. या पुरस्काराची स्थापना 1983 साली लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे यांनी केली. हा पुरस्कार म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीचा गौरव नव्हे, तर हा टिळकांच्या विचारांचा जागर आहे. हा पुरस्कार दरवर्षी त्या व्यक्तींना दिला जातो ज्यांनी भारतीय समाज, लोकशाही आणि राष्ट्रीय विकासासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. स्वराज्य, स्वावलंबन आणि सामाजिक भान यासाठी झटणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा हा सन्मान खरोखरच प्रेरणादायी आहे. या पुरस्काराचं स्वरूप काय असतं ते पाहूया. सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम. या पुरस्काराचं वितरण 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी केलं जातं. 1920 साली इकडे गांधींची असहकार चळवळ सुरू झाली आणि तिकडे टिळकांनी देह ठेवला. यंदा टिळकांच्या पुण्यतिथीचं हे 105वं वर्ष. या निमित्ताने दिला जाणारा हा 43वा पुरस्कार माननीय नितीन गडकरी यांना मिळणं म्हणजे त्यांनी देशाच्या विकासात दिलेली सेवेची पावतीच आहे. त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री म्हणून देशातील मोठ्या पायाभूत प्रकल्पामध्ये, रस्ते विकासात आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दिलेलं योगदान फार मोठं आहे. ते भारतीय राजकारणातील अत्यंत कार्यक्षम व दूरदृष्टी असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतमाला प्रकल्प, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, सागरमाला प्रकल्प, नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा, समृद्धी महामार्ग, चारधाम महामार्ग प्रकल्प इत्यादी प्रकल्पांनी आकार घेतला. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना रस्ते गडकरी किंवा रोडकरी या टोपण नावानेही ओळखतात. ग्रीन फ्युएल, बायोफ्युएल, इलेक्ट्रिक व्हेकल यावरही त्यांचा भर आहे, जे पर्यावरणास पूरक आहे. गडकरींच्या आधी मागील 4 वर्षात मिळालेले पुरस्कार थोडक्यात पाहूया. कोरोना काळात कोविशिल्ड या इंडियन लसीने ज्यांनी जगभरातील लोकांना संरक्षण दिलं, त्या सायरस पुनावाला यांना 2021चा पुरस्कार देण्यात आला होता. 2022मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प प्रमुख आणि ज्यांना मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं, त्या टेसी थॉमस यांना 2022चा हा पुरस्कार दिला होता. 2023मध्ये आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि 2024मध्येच राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेवर नामनिर्देशित केलेल्या सुधा मूर्ती या 2024च्या या पुरस्काराच्या मानकरी होत्या. 2025चा हा 43वा पुरस्कार नितीन गडकरींना देण्यात जाणार आहे. गडकरी, त्यांचं कार्य व हा पुरस्कार याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.